हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत हेअर ऑइल, जेणेकरून आपल्याला हेअर ऑइलचा कसा फायदा होईल। आपल्याला माहिती आहे की आजच्या जीवनामध्ये आपण सर्वजण खूप बिझी आहोत, त्यामुळे आपला हेअर फॉल होतोय, डॅन्ड्रफ होतात, आपल्या केसांना स्प्लिटन येतात। त्यासाठी आपण हेअर ऑइल होममेड कसं बनवायचे हे आज बघणार आहोत। आपण बघणार आहोत की हेअर ऑइलसाठी काय काय साहित्य लागतं। इथे कलोंजी आहे। कलोंजीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत, जे आपल्या टाळूवरील जळजळ कमी करतात। त्यानंतर केसांतील कोंडा असू द्या, इतर समस्यांमुळे जे आपल्याला केस गळण्याचं प्रमाण वाढतं तेही कलोंजीमुळे कमी होतं। त्यानंतर कलोंजीचा अजून एक फायदा असा आहे की कलोंजीने केसांची वाढ सुधारण्यास मदत होते आणि कलोंजीच्या तेलामध्ये लिनोलिक ॲसिड असते, जे आपले केस गळणीसाठी आणि केस पांढरे होण्यासाठी खूप फायदा करते। त्यानंतर मेथी दाणे आहेत। मेथी दाणे घेतलेले आहे। मेथी दाण्यांचे केसांसाठी खूप भरपूर फायदे आहेत। जे फायदे असे आहेत की आपल्या केसांची वाढ छान होते, केस मजबूत करतात, केस गळणे कमी करतात, केसांना चमक आणण्याचं काम करते आणि आपल्या टाळूच्या जे प्रॉब्लेम असतात ना तेही मेथी दाण्यांनी सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करतात। मेथी दाणे हे केसांसाठी एवढं फायद्याचं आहे की त्याने आपल्या केसांची वाढ खूप झपाट्याने होते आणि केस गळणेही कमी होते। कारण मेथी दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मदतीस आपल्या वाढ करतात। त्यानंतर आहे कढीपत्ता। कढीपत्त्यामध्ये ना व्हिटॅमिन सी आणि बी प्रथिने असतात आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। कढीपत्त्यामुळे सुद्धा टाळूच्या रक्तभिसरणाला चालना मिळते आणि ह्या गुणधर्मामुळेच आपले नवीन केसांसाठी म्हणजे वाढ होण्यास पण फायदा होतो आणि जे स्काल्पला इन्फेक्शन वगैरे झालेलं असतं ना तेही कढीपत्त्याने कमी होतात। त्यानंतर कढीपत्त्यांचा अजून एक असा फायदा आहे की केसांमधील जे आपले स्प्लिटन असतात तेही कमी होतात। कढीपत्ता वापरल्यानंतर केसांमधील कोंडाही कमी होतो। त्यानंतर कढीपत्ता कोरड्या केसांना पोषण देतात आणि कढीपत्ता हे एक केसांची नैसर्गिक चमक वाढवतो। त्यानंतर आहे ॲलोवेरा। मग ॲलोवेरा म्हणजे कोरफड। ह्या ॲलोवेराचे सुद्धा अनेक फायदे आहेत, जे आपल्या केसांसाठी मजबूत करण्यासाठी, केसांना शाईन येण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी किंवा डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी फायदा होतो। त्याचप्रमाणे ॲलोवेराने सुद्धा केस मजबूत होतात, केसांची वाढ होते, आपला डॅन्ड्रफ कमी होतो आणि आपल्या केसांना खूप छान शाईन येते। व तसेच आपले जी केसांमध्ये जी टाळू आहे ना ती सुद्धा व्यवस्थित राहण्यास किंवा त्याच्यातल्या ज्या पेशी आहेत त्या मृत पेशी कमी होण्यास ॲलोवेराचा फायदा होतो। घेतलेले आहेत जास्वंदाची फुले। ॲक्च्युली माझ्याकडे जास्वंदाची फुले थोडी सुकलेली आहेत, कारण झाडाला रोज तर एवढी सारी फुले येत नाहीत। मी 2-2 फुलं काढून ते साठवून ठेवलेत आणि आज हे ताजे 2 फुले घेतले आहेत। तर जास्वंदाची फुलं तुमच्याकडे ताजे असेल तरी चालेल किंवा तुम्ही वाळून जरी घेतलेत तरी चालेल। जास्वंदाचे फायदे असे आहेत की आपल्या केसांचा जो कलर आहे ना तो नॅचरली ब्लॅक होण्यासाठी खूप मदत करतात। कारण जास्वंदाचं तेलाची एक प्रक्रिया एवढी छान पद्धतीची आहे की ते जर तुम्ही यूज केलं तर त्याने सुद्धा आपला हेअर फॉल कमी होतो, डॅन्ड्रफ कमी होता आणि केस गळणीसाठी पण खूप फायदा होतो। त्यानंतर आहे पॅराशूट तेल। हे पॅराशूट तेल म्हणजे नारळाचंच तेल आहे। याचे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदे आहेत। हे जे तेल आहे ना याने केसांची वाढ मजबूत होते आणि आपले केस चमकदार बनतात। त्याचप्रमाणे कोंडाही कमी होते आणि केस गळणे थांबवते। हे तेल केसांना ॲक्च्युली मॉइश्चराइज करण्यासाठी खूप मदत करते आणि आपले केस मुलायमही ठेवण्याची मदत करते। आणि ह्या पॅराशूट तेलांचे फायदे असे आहेत की केसांची वाढ आणि मजबूती, त्यानंतर केस चमकदार करणे, कोंडा कमी करणे, केस गळणे थांबवणे, केसांना मॉइश्चरायझर देण्याचं कामही पॅराशूट ऑइल करतं आणि आपल्या टाळूची जी प्रॉब्लेम असतो ना, जे टाळूच्या स्काल्पला म्हणजे खाज येते, ड्राय पडते, वृक्ष होतात, त्यासाठी सुद्धा पॅराशूट तेल खूप छान पद्धतीचं आहे। त्यानंतर आहे आवळा।
आवळ्यांचे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदे आहेत. आपण हे तेलामध्ये वापरणार आहोत, पण तुम्ही जर रोज एक आवळा जरी खाल्ला ना तर तुमचे आरोग्य आणि केस हे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एकदम व्यवस्थित राहतील. आवळ्यांचे फायदे केसांसाठी सुद्धा केसांची वाढ करणे किंवा केस मजबूत होणे, त्यानंतर केस पांढरे जे झालेले असतात ना ते कमी करण्याचं काम आवळा करते. ॲक्च्युली आवळामध्ये आहे ना तर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे आपले केस आहेत ते मजबूत करण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी होतो. त्यानंतर आपले केस चमक शाईन करण्यासाठी सुद्धा आवळ्याचा खूप फायदा होतो. त्यानंतर केस गळणे सुद्धा कमी होते आणि केस चमकदार करून निरोगी सुद्धा आवळाच करू शकतो. चला तर बघूया आपण. आता आपण सर्व वस्तूंची माहिती बघितली आहे ह्या साहित्यांची, याने आपल्याला काय काय फायदा होतो. आता आपण याचं ऑइल कसं बनवायचे हे बघूया. तर आता आपण काय करूयात, ह्या सर्व जे बघितलं आपण साहित्य त्याचं ऑइल कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात आधी गॅस स्टार्ट करूया. फ्लेम थोडी कमी ठेवायची, 2 मिनिटं गरम होऊ द्यायचं. आता ह्यामध्ये आपण एक 200 ml ऑइल टाकणार आहोत. आता हे ऑइल थोडं गरम होऊ द्यायचे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर ह्या सर्व वस्तू त्यात आपल्याला टाकायच्यात. इथे तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण सर्वात आधी त्यामध्ये जास्वंदाची फुले टाकूया. छान प्रकारे तेल गरम झालं आहे. त्यानंतर त्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्यानंतर जे आपण मेथी दाणे घेतले आहेत ना त्याचे 2 चम्मच किंवा 1 चम्मच तुम्ही तुमच्या साहित्याप्रमाणे घेऊ शकता. आता मी इथे 2 चम्मच टाकलेला आहे. त्यानंतर कलोंजी आपण इथे 1 चम्मच घेतले आहे. आणि त्यानंतर ॲलोवेरा जो नंतर मी कटिंग केला आहे तो टाकलेला आहे. ॲलोवेरा सोबतच आता इथे आपण आवळा सुद्धा घालायचा आहे. आता इथे मी आवळा आहे ना हा मी किसून घेतलेला आहे. हा थोडं 2 मिनिटांनंतर टाकूया, कारण आपण याला किसलेला आहे ना हा लवकर जळायला नको. आता आवळा टाकूया. आणि हे सतत हलवत राहायचं. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि कंटिन्यू याला स्टर करत राहायचं, जेणेकरून आपलं ऑइल हे जळायला नको. गॅसची फ्लेम आपण मंद आचेवर ठेवलेली आहे, जेणेकरून जे आपण साहित्य घातलेलं आहे ना ऑइलमध्ये ते जळायला नको. खूप छान पद्धतीने हे बॉईल होते ऑइलमध्ये आणि त्याचे कलरही चेंज होते. हे सर्व साहित्य आहे ना तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला सतत फिरवत राहायचे, जेणेकरून आपलं ऑइल किंवा त्यामधील साहित्य जळायला नको. आणि हे आपल्याला एक 8 ते 10 मिनिटं पूर्ण तेलामध्ये फ्राय करत राहायचे. एक 8 ते 10 मिनिटात हे तेल प्रॉपर रेडी होतं. तर बघू शकताय तुम्ही आता 10 मिनिटांमध्ये आपलं पूर्ण ऑइल रेडी झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि हे ऑइल एका गाळणीने काढून घेऊया.
बघा आता हे ऑइल रेडी झालेलं आहे. आपण गरम आहे तोपर्यंत गाळून घेऊ याला. त्यानंतर थंड झालं की एक प्लास्टिक किंवा काचेच्या बॉटल्समध्ये याला भरून पॅकिंग करून ठेवायचं. आपण ऑइल सर्व काढून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं त्या साहित्याचं थोडंसं आलेलं आहे. तर हे परत आपण गाळून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. चला तर बघा आता आपलं ऑइल हे थंड झालेलं आहे. हे आपण आता एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काढून घेऊया. ज्यावेळेस तुम्हाला हेअर वॉश करायचं असेल त्याआधी एक आदल्या रात्री तुम्ही हे ऑइल लावून हेड मसाज करून ऑइल केसांमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करू शकता. किंवा तुम्ही हेअर वॉश करायच्या 1 ते 2 तास आधीही हे ऑइल लावून हेड मसाज केला तर तुमच्या केसांना नक्कीच फायदा. आठवड्यातून तुम्ही 2 वेळेस हे ऑइल यूज केलं तर नक्कीच तुमचे केस गळती थांबेल, हेअरफॉल पूर्णपणे थांबेल, त्यानंतर डॅन्ड्रफ होणार नाहीत आणि केसांना स्प्लिटन येणार नाहीत. तुम्ही आठवड्यातनं नक्की 2 वेळेस हे ऑइल यूज करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.